चला गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये यायचंय. सह्याद्रीच्या छताडातून नाद भवानी गरजे काळजात रक्तात वाती नाव आमच्या राजे. सचिन इलेव्हन स्पोर्ट क्लब अग्रीपड आयोजित स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषक 2026 नवीन वर्ष आणि इंग्रजी नवीन वर्ष आणि इंग्रजी नवीन वर्षातील पहिली वहिली स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना, पहिली वहिली नाहीये पण अग्रीपाडा संघाची ही पहिली वहिली स्पर्धा आपल्या भेटीला येताना इथून मात्र सध्या तरी पाहायला मिळते. तौफिकी डॉट बॉल आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतात. स्पर्धा 2 कॅमेऱ्याने लाईव्ह आहे, ज्यामध्ये एक स्टेज कॅमेरा आणि एक मैदानाचा कॅमेरा आहे. त्यामुळे रिव्ह्यू सिस्टीम आपल्याकडे नसणार आहे. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्या. ऑनफिल्ड अंपायर जो काही डिसिजन इथून मात्र दर्शवतील त्याचा स्वीकार करणं तुम्हाला बंधनकारक असेल. म्हणजे एकंदरीत अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. या गोष्टीची आपण नोंद घ्या. नियर तौफिकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पुढचाही बॉल. याही वेळेला इथून मात्र निर्धावपैकी कल्पेश ऑन स्ट्राईक असताना एक धाव इथून मात्र कन्वर्ट झाली होती आणि त्याच्यानंतर विकासला स्ट्राईकला आल्यानंतर सिंगल कन्वर्ट झाल्यानंतर विकास स्ट्राईकला आला आणि त्याच्यानंतर इथून मात्र तिन्हीच्या तिन्ही चेंडू उभं ठेवण्याचं काम गोलंदाज वेदांत मैदानाच्या आतमध्ये चोख पद्धतीने करताना पाहायला मिळालंय. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस थोडासा खराब चेंडूची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आणि लिखापट्टीमध्ये चूक होऊ शकते. लिखापट्टीमध्ये चूक होऊ आपण पोहोचवली त्याबद्दल मी आपली क्षमा मागतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा होत्या आणि त्याच्यानंतर या 5 धावा मिळाल्या. धावसंख्या 7 या अंकावर कमबॅक गोलंदाजाचं खऱ्या अर्थाने या चेंडूवर पाहायला मिळालं. नो आला त्याच्यानंतर चौकार आल्यानंतर इथून मात्र फ्री गोलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला कल्पेश पाहायला मिळाला. खूप सारा चांगला स्ट्रोक होता पण फटका माहिती उद्घोषणा झाल्यानंतर पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतर हर्षला आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र आमंत्रित केले गेले. पहिलाच बॉल पहा. काही प्रमाणात आम्हाला यदि असं वाटलं की काही प्रमाणात आम्हाला यदि असं वाटलं की वाईट बॉल गेलाय की काय, पण इथून पाहणं आणि पंचांच्या जागेवरून पाहणं खूप सारा फरक असतं. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपात डॉट बॉलच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये फेकी सध्या तरी पाहायला मिळते. डॉट बॉलनं सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल. आता मात्र खूप सारा बाहेर निघणाऱ्या चेंडू, खराब चेंडूची डिलिव्हरी, व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवत आहेत आणि एक धाव अंकित होईल. धावसंख्या एकेरी धावेने 8 या अंकावर. पंच आमचे नामांकित पंच आहेत आणि खूप साऱ्या मोठ्या स्पर्धांचा अनुभव
याही पंचांकडे आपल्याला पाहायला मिळतो आणि खूप साऱ्या स्पर्धांचा खरं तर अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला लावून आज पंचांच्या भूमिकेमध्ये इथे मात्र ते पोहोचतात. सिंगल अंकित झाली, सिंगल थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी होऊन धावफलक 9 या अंकावर सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र आपण पाहत आहे. निर्धावफैकी डॉट बॉल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 9 या अंकावर स्थिर स्थावर होताना सध्या तरी पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा थांबा दर्शवणारा गोलंदाजी मार्फत प्रेशर क्रिएट करण्याचं काम अतिशय चोख पद्धतीनं इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतं. चला सिंगल आपल्याला इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली या चेंडूवर. सिंगल अंकित होताना सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. थोडासा टेक्निकल इश्यू उद्भवतोय आणि आम्ही तुमच्यापासून इथून मात्र दुरावतोय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावसंख्या 11 या अंकावर वेद लांडले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण सध्या तरी पाहत आहे. वेदचा पहिलाच बॉल निर्धावफैकी आपल्याला पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाली. तदनंतर मॅच जी आपल्याला पाहायला मिळणार आहे ती सचिन 11 अग्रीपाडा आणि छोट्या 11 मापोली. सचिन 11चे जेवढेही आमचे इथून मात्र खेळाडू आहेत त्यांनी सगळ्यांनी बेरेडी राहायचं आहे. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्या. आणि छोट्या 11 मापोली आपण चला त्वरित आम्हाला इथून मात्र रिपोर्टिंग करायचं आहे. विकेटचं पतन फलंदाज बाद परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. तो खूप सारा टेक्निकल इश्यू आहे आणि मी तुमच्यापासून दुरावतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 23 या अंकावर धावफलक. पुन्हा एकदा मी माफी मागतो कारण तुमच्यापर्यंत पोहोचायला आमचा उशीर होतोय. धावसंख्या 2 षटकारांच्या बढतीनं 23 या अंकावर पॉवरफुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये गरज होती या फटक्याची एनडी स्पोर्ट लाभ संघाला. आपण एकंदरीत जर का बघितलं तर अटॅक इज द बेस्ट वेपन आणि तो अटॅक मैदानाच्या आतमध्ये होणं खूप सारं गरजेचं होतं. 2 षटकाचा विचार केला तर मक्तेदारी गोलंदाजांची आपल्याला पाहायला मिळाली होती.
2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहताय आणि अ, अ, धावा 26 आहे. खरं तर 24 धावा संख्या झाली होती. थोडंसं आकड्यामध्ये गडबड झाली आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू इथे आहेत, त्यामुळं ती गोष्ट त्यांनाही पटलेली आहे. अ, क्षमस्व, एकच धाव या चेंडूवर आपल्याला पाहायला म्हणजे धावसंख्या 25-25 या अंकावर धावफलक आहे. तर मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम षटक हाताळण्याकरिता आमंत्रित केले गेले, प्रतीकला आमंत्रित केले गेले. प्रतीकवर जिम्मेदारी मैदानाच्या आतमध्ये सोपवली गेली. षटक क्रमांक शेवटचं आणि अंतिम हाताळण्याकरिता आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहत आहे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रतीक इथून मात्र सज्ज होई. षटकातील पहिलाच बॉल होता. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाली आणि सिंगल धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहता 27-27 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्या बाजूला सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅक साईडला फायलेकच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय सरळ सुईमा रेषा पार. पाहायला मिळतोय चौकार. 4. लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार पाहायला मिळाले. डीजे ऑपरेटर आपण जर का इथे असेल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा त्वरित. ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती आम्ही तुमच्यापर्यंत इथून मात्र करतोय. लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार. धावसंख्या 35-35 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण पाहत आहे. विवेक बाद होता ना मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. न्यू बॅटर शार्दूल मैदानाच्या आतमध्ये. शार्दूलला आपण पाहताय. खरं तर पालघर जिल्ह्यातील खेळाडू आहे आणि शार्दूल ठाकूर मॅन फ्रॉम माहीम चा तो खेळाडू इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आणि फिरसे एक बार मुंबई इंडियन्स आणि मध्ये येताना आपल्याला जरूर शार्दूल पाहायला मिळाला. त्याच नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज सय्या शार्दूलनंही बाहेर निघून खेळण्याचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये जारी ठेवला होता, जो की अनसक्सेसफुल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावफेकी डॉट बॉल सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. चेंडू संपुष्टात येतील. आतापर्यंत 5 धावसंख्या आहे 35-35. आपण पाहताय आरटी मूव्हीज लाईव्ह सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय आणि त्यास
रिलायबल टेलिकास्टच्या मार्फत ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होत असताना षटक समता क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या आहे ती म्हणजे अर्थातच 35-35 विजयाकरिता 36 धावसंख्येची आवश्यकता. पर्यंत दर्शवतोय आपण सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये टॉस करण्याकरिता येणं इथून मात्र बंधनकारक असणार आहे. आपण त्वरित या नाणेफेक करण्याकरिता. पंच आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय. येस, थँक्यू सो मच. 36-36 पंच 2 मिनिटं आपण करूया सामन्याला काही क्षणातच येतो मात्र सुरुवात.
हर्ष आणि सिद्धेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र आपण पाहताय पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विकासला इथून मात्र आमंत्रित केले गेले. आपण पाहताय विकासवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्याची 36 धावसंख्येचं आव्हान विजयाकरिता इथून मात्र समोर ठेवले गेले. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर फटका मैदानाच्या आतमध्ये फसत असताना आणि बॅटर आउट परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिला चेंडू पडायचा. चला आपण इथं मात्र पाहताय स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय आणि डोक्यावरून चेंडू निघालाय बाउंड्राईच्या पलीकडे जाणारा चेंडू. आता मात्र कदाचित पारिवलीकरांनी दुसऱ्या चेंडूपासून दमखम दाखवायला केली गेली सुरुवात. चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे निघून चाललाय सरळ सीमारेषा पार. पाहायला मिळतोय तुम्हाला चौकार 4. जितेशच्या बॅटमधून हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता आणि त्या जितेशच्या विकेट्स बदल झेलबादच्या स्वरूपात परतावं लागेल जितेशला. आता मात्र तंबूच्या आश्रयाला. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेद दाखल होत असताना आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय. आपण सध्या तरी पाहता इंडी स्पोर्टला बुद्रुक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आणि आदरणीय सन्मान्य दयानंदजी पाटील साहेबांनी पुरस्कृत केला गेलेला हा संघ आणि रेजी पाटील यांनी पुरस्कृत केला गेलेला हा संघ आपण पाहताय. खरं तर आमच्या खासदार महोदयांशी खूप जवळचे संबंध ज्या व्यक्तिमत्वाचे आधीपासून राहिल्यात आणि त्या व्यक्तिमत्वांनी पुरस्कृत केला गेलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय. काय घडलं या चेंडूवर तर एक रन पळून इथे पूर्ण होता. एक धाव सध्या तरी पाहायला मिळाली आणि इकडे धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 5 या अंकावर. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल बॅटची कडा घेतली गेली आहे. बॅटची एज घेतली गेली आहे. सोप्पा अडवण्याचा चेंडू इथे मात्र सोडला गेलाय आणि पाठवलं गेलं चेंडूला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहायला मिळतोय चौकार 4. आपण पाहतोय धावसंख्या आहे ती म्हणजे धावसंख्या 9 या अंकावर धावफलक. सध्या तरी आपण स्पर्धा पाहताय. षटक क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-5-10 या अंकावर आदरणीय आमचे परम मित्र रुपेशजी ठाकरे साहेबांनी
सध्या तरी स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करत असताना आपण पाहताय आणि मी त्यांचा उल्लेख सातत्याने करतो. या विभागामध्ये प्रथमतः लाईव्ह जर कोणी दर्शवला असेल तर केबल नेटवर्कला तर ते आमचे रुपेश जात आहेत. जुगाड आणि टेक्नॉलॉजी का दुसरा नाम रुपेश ठाकरे आहे आणि ते सातत्याने इथून मात्र दर्शवतात. या स्पर्धेमध्येही अतिशय चांगल्या पद्धतीचं एक टेलिकास्टिंग आर टी मूव्हीजच्या मार्फत ते इथून मात्र करत असतात. रुपेश दादा आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत की क्रिकेटची सेवा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने इथून मात्र करताय. षडक चला दोन्ही टीम कॅप्टन छोटा 11 मापोली आणि सचिन 11 आगरीपाडा आपण टॉस करण्याकरिता यायचंय. गजानन बसवंते साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. या आपण टॉस बॉक्समध्ये शार्दूलला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेस स्ट्रोक खूप सारा चांगला पाहायला मिळाला. कदाचित ड्राईव्ह होता. चांगल्या पद्धतीनं एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय ते म्हणजे 11-11 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जय षटकातील पुढचा बॉल यावेळेस अपील 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 पाहायला मिळालं. बाटची एज घेतली नसावी. पंचांचे तटस्थ आहेत एस पी पॅनलचे पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतात आणि ते इथून मात्र दर्शवत असताना आपण पाहतोय की बॅटर नॉट आऊट आहे किंवा मग ज्या गोष्टीकरिता आपण अपील केले गेलं होतं ती गोष्ट घडलीच नाही आहे. हाताला स्पर्श झाला असावा या चेंडूचा. तर धावफेकी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस उचलला गेले. चेंडूला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या दिशेनं आहे क्षेत्ररक्षक तैनात. विकेटचं बदन फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. अकरा धावा धावफलकावर अजूनही स्थिर सावर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. छोटा इलेव्हन मापोली संघाने नाणेफेक विन झाले आणि फलंदाजीचा निर्णय स्वीकारला आणि टीम सचिन इलेव्हन स्पोर्ट्स क्लब आगरीपाडा संघाला इथून मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. धावफेकी डॉट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा चेंडू आतापर्यंत इथून मात्र संपलाय आणि धावसंख्या 11 या पाहायला मिळालंय. षटकाराच्या बढतीने धावसंख्या 17 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना 17 आलाय. कोणावर खतरा पाहायला मिळेल. छोटा इलेव्हन मापोली आपण थोडंसं संपर्क साधायचा आहे. टीम छोटा इलेव्हन मापोली आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कॅप्टन गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल पायामध्ये टाकणारा हा चेंडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला. एकच जाऊ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल आणि षटक संपलाय. क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीने जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय ते म्हणजे 18 या अंकावर धावफलक म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे शेवटचे 12 चेंडू आणि 18 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. अर्धा पल्ला इथून मात्र पार केला गेलाय आणि अर्धा आता मात्र पार करायचा आहे. 12 चेंडूंचा खेळ शेष. विजयाकरिता 12 चेंडू आणि 18 या धावसंख्येची आवश्यकता. कारण 36 धावसंख्येचं आव्हान आहे आणि 18 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 9व्या आव्हानापर्यंत इथे मात्र पोहोचलेत. 9व्या निम्म्या जे आव्हान आहे ते 18 धावसंख्येचे ते पार करणं कुठेतरी इथून मात्र गरजेचं आहे. 12 चेंडू विजयाकरिता 18 या धावसंख्येची आवश्यकता.
विकीला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. आणि पहिलाच बॉल विकीचा आपण जर का बघितलं तर निर्धाव फेकी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. समीकरण चेंज होईल आणि 11 चेंडू आणि आता मात्र विजयाकरिता 18 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चुकी करतात. त्याच्या बॅकअपला असणारा क्षेत्ररक्षक चांगला बॅकअप मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. पंचांचा इशारा लेगबाईचा आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचतोय. लेगबाईच्या स्वरूपातली ही एक धाव नसून बॅटनं कलेक्ट झालेली आहे. पंचांचा कॅन्सल कॉल इथे पोहोचला कारण मेन पंचांनी पाहणी केली पण स्क्वेअर लेग पंचांकडून क्रॉस व्हेरिफिकेशन झाला आणि ती सूचना इथून मात्र पोहोचवली गेली. बॅटने कलेक्ट झालेली एक धाव मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल हाही उडवला गेलाय चेडूला बाउंड्री लाईनच्या दिशेने आहे आहे आहे. क्षेत्ररक्षक दिदे माता तैनात आहे. विकेटचं पतन फलंदाज बाद. दाखवलं असताना आपण पाहताय 3 चेंडू आतापर्यंत आपल्या बादातून फेकून काढलेत आणि धावसंख्या जगात भारी 19 फेब्रुवारी आणि 19 या अंकावर धावफलक. 9 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला. एक धाव मिळाली आणि एकेरी धावेने धावफलक 20 या अंकावर. दोन धावा सध्या तरी पळून पूर्ण होत असताना इथून मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 22 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल ओहो यावेळेस फटक्यामध्ये ताकद आणि उंची दोन्ही प्रॉपर पाहायला मिळाल्या. छेडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून चाललाय सरळ सीमारेषा पार पाहायला मिळतोय तो मात्र दमदार षटकार 6. या षटकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना षटक संपलंय खरं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 28 या अंकावर धावफलक. 28 या अंकावर धावफलक आणि विजयाकरिता शेवटचे 6 चेंडू आणि 8 या धावसंख्येची आवश्यकता. चला शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे. जिगरला इथे मात्र आमंत्रित केले गेले. 6 चेंडू आणि 8 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला भासत असताना आपण पाहताय. 6 चेंडू आणि 8 या धावसंख्येची आवश्यकता. जिगरला गोलंदाजी मधला जिगर दाखवण्याकरिता इथे मात्र आमंत्रित केले गेले. गोलंदाज सय्यार. पहिल्याच बॉल हवेमध्ये चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. ओहो हो ज्या पद्धतीनं एखादी वस्तू आल्यानंतर झुंबड माजावी त्या पद्धतीनं तो चेंडू कलेक्ट करण्याकरिता एकत्र खूप सारे येताना पाहायला मिळाले आणि जेल मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळालं. विकेटचं पतन फलंदाज बाद.
मी तर म्हणेन की पारिवली संघाच्या हाताजवळ मॅच आली आहे, जवळजवळ मॅच आली आणि कुठेतरी सिंगल डबलनं ज्या पद्धतीने धावा करतायत त्या कुठेतरी धोकादायक वनमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ शकतात शेवटच्या क्षणी. सिंगलला धावसंख्या आहे 29, 29, 4 चेंडू आणि विजयाकरिता 7 या धावसंख्येची आवश्यकता. 4 चेंडू 7 धावा, 7 धावा आणि 4 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल, पॉकेट डिलिव्हरी, सक्सेसफुल डिलिव्हरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि एकही धाव इथून मात्र केली गेली नाही. या पारिवलीकरांनी याच पद्धतीच्या चुका जर करत राहिल्या तर तोंडाजवळ आलेला घास कशा पद्धतीने हिरावून घेतला जाईल हे लाभकरांना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. त्यामुळं पारिवलीकरांना आता मात्र धोका समजून किंवा धोका ओळखून आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. 3 चेंडू विजयाकरिता 7 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासते. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज सजोई षटकात येईल. पुढचा बॉल, यावेळेस पहा स्ट्रोक चांगला होता, यावेळेस ऐन मुवमेंटला इथे मात्र उंची धारण केली गेली. चेंडूने टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषा बार पाहायला मिळतोय. चौकार 4. चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या बढतीने धावसंख्या आहे ती म्हणजे 33 आणि विजयाकरिता 2 चेंडू आणि आता मात्र 3 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते. हा चौकार मॅचला वळण प्राप्त करून देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करून देत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 2 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 3 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते. गोलंदाज सज्जोई षटकात येईल. पुढचा बॉल, यावेळेला आय थिंक यस विजयाचा शंखनाद करणारा फटका आणि सामना विजयशी करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. बॅटर ज्याच्या बॅटमधून खूप सारे मोठे स्ट्रोक कन्वर्ट होताना पाहायला मिळाले ते म्हणजे 26 धावसंख्येची वैयक्तिक खेळी ज्यांनी साकारली आहे. वेदांत प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. आणि चला दोन्ही टीम कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा फास्ट. चला दोन्ही टीम कॅप्टन, टीम पारिवली आणि टीम मिळाला आणि षटकाराच्या बढतीने धावसंख्या 20 या अंकावर धावफलक. क्षमस्व धावसंख्या 23-23. दोन नव्याने षटक येतो मात्र संपत क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जम पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 26-26 या अंकावर.